गोळा त्याच्यातच वाटते सगळे हा काय पिशवीत गोळा आहेत फक्त श्रीजय आणि नॉन स्ट्रायकर कोणचे त्याला ओढा दे रे पाहुणा आहे पावा आहे बॉलर चिरांग अब फटले ये बड़ा पण मिला कपिला तुम्हाला फ्री आहे का स्ट्राइक वर कोण आहे अगोदर स्ट्राइक वर फ्री जो होता नो बॉल तुझं लक्ष नंतर दोन रन या मॉडल आपली या जिंकला काय क्या करा भाऊ मग ये टीम अलाउन्स करून ठेवा ए बी करून दासू ए टीम असं अलाउन्स कराय मग काय પછી ए लाला बारवा प्लेयर ने और बे जो नाम लखवा कीजिए तो नाम क्यों नहीं लगेला काय ना लखवा कीजिए તેમ તો ચાલે જો अरे मैच प्रत्यक्ष રીતે मानव है जो नहीं पहले बात में क्यों मैं टॉपी लावे जाना था हमें क्यों आवी ने कि जो प्लेयर नो नाम लखवान चालू करे था हमारा नाम लख ले जाए नहीं है टैग हमको बोला बारमो पानी उलेने जला और ये कहीं नहीं जे होते लेवल चालू ये दोन बॉल चाले स्पीकर ना चल दोन बॉल चाले दोघं टीम मध्ये टाकतो 12 कोण बीजे गेले जोले टीमचं नाव काय खेळायला कोणतं लागलं खेळायला कोणती टीम लागली काय पण रामाडी रम्या कर रामाडी काय पण मला अरे माइकल बंदात नुसते ओय फर्स्ट एज बॉक्स का आहे और इकडे तरी बोल इकडे तरी बोलू शकतो रामाडीने कुठल्या आहे रामाडी आणि मनस्वी एंटरप्राइजेस दोन काय हां तू तर ध्यान आपल्याला जाते हां बंद आता ना डायरेक्ट फाइनल बॉल नो बॉल में एक पण नाही राहिला चालू रे हेलो 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 हां हेलो हेलो Hal, hal. Hello, hal, hello, hal, hello. Hal.
हॉल हेलो हेलो हॉल हेलो हॉल हॉल हेलो हेलो हॉल 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 हेलो हेलो हॉल बाबार पोरीचा नखरा बाबार पोरीचा नखरा हॅलो आता मात्र दुसरं शतक हाताळतोय तो मिस्टर मयूर. विजय आणि अंकुश फलंदाजी मार्कवर बघूया. इथे मात्र मोठा पट्टा खेळण्याच्या नादात मात्र डॉट चेंडू जातोय. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मिस्टर श्रीजय, मिस्टर श्रीजय. च्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर लागलाय तो 22. चांगला स्कोर उभा केलाय, परंतु बघूया इथे पण बघतोय झाई प्रीमियर लीग वर्ष पहिले मस्तपैकी ग्राउंड इथे सजवलेलं आहे. मस्त आयोजकांनी तयारी सुद्धा चांगली केलेली आहे. त्यांची एंट्री सुद्धा चांगली होती आणि आता आपण बघतो मॅचकडे वरचा 8 दिवसातला तिसरा सामना. मनस्वी एंटरप्राइजेस आणि रामड यांच्या दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना रमतोय. तिसरा षटक हाताळतोय मिस्टर
केनल केनलला संधी दिली अजूनपर्यंत बिनगडी बाद स्कोर लागलो तो 22 धावा. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मिस्टर श्रीजय लाजवाब. बघूया इथे परत एकदा आता मात्र तिसरं शतक हाताळत होतो मिस्टर केनल. पॉवर प्लेचा षटक मात्र इथे संपलेला आहे. ते मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू बॅट्समॅनला काही समजलं नाही. डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी मिस्टर केनल यांची रोखून ठेवलाय आतापर्यंत. जर तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर 50 ते 10.5 धावांचं आव्हान मात्र ठेवावं लागेल. बघूया त्या पद्धतीचे खेळ सुद्धा खेळी गेलेत. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून जाईल. यास चौका वाजव डीजे. तो मात्र सुरेख फटका घेतला जातो या फडीतून. 4 रनात बार स्कोर झालं तर 26 धावा. मात्र थोडसा कमबॅक करावा लागेल मिस्टर केनल. बघूया पहिला चेंडू डॉट. आता मात्र चौकार खातोय. 26 धावा आतापर्यंत. संघ इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नंतर मात्र बॉल चुकला गेला. डॉट चेंडू चांगला षटक हाताळतोय मिस्टर केनल. एक डॉट चेंडू नंतर चौकार नंतर डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक मिस्टर केनल यांचा. ते मात्र थोडंसं थांबून ठेवलाय. आतापर्यंत 26 धावा झाल्यात. रामवाडी संघाचे मात्र बिनगडी बाद. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हर स्क्वेअरच्या दिशेने. थोडस 1 रन मात्र भेटेल. 1 रनात बार स्कोर झालाय तो 27. 2 चेंडू येणं बाकी आहे. तर तिसरा षटक मात्र नो चेंडू असणार आहे. हा नो चेंडू. चला पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहणार आहे. कोणी वाद घालू नये. पंच जे सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागेल. नो चेंडू असणार आहे. 1+1 असे 2 धावा मिळतील. 28 धावा झाल्यात. वन प्लस 1 2 रन मात्र मिळतील. 28 धावा. फ्रीड असणार आहे बघा. फ्रीडचा फायदा घेते का ना मिस्टर अंकुश. मिस्टर श्रीराज. बघूया ताकद आहे या फलंदाजाकडे. ताकदीचा फायदा मात्र घेते का ना मिस्टर श्रीराज. श्रीराज ते मात्र डीप पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय आणि 1च रन खर्च करताय. 1 रनात भर स्कोर झाला तो 29 धावा. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू थांबून ठेवलाय मिस्टर अंकुश यांना. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. तिसरा षटक चालू आहे अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू बघूया. इथे मात्र थोडसा कमबॅक करताना मिस्टर केनल. ते मात्र इथे परत एकदा खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. स्कोर सरकतोय 30 धावा. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. 10च्या रन रेटच्या सरासरीने चालतोय रामवाडी संघ. शेवटचा चेंडू मिस्टर केनल. इथे मात्र डीप एक्स्ट्राच्या दिशेने बॉल निघून जातो. इथे थोडसा
चुकीचं क्षेत्ररक्षण, परिणाम मात्र 4 धावा. वाजव डीजे. अचूक क्षेत्ररक्षण. इथे थोडं चुकीचं क्षेत्ररक्षण दिसलं गेलं आणि त्याचा परिणाम मात्र 4 धावा मिळाले. 4 नदबाद स्कोअर झाला तर संघाचा 34 धावा बिनगडी बाद. अजूनपर्यंतच विकेट घ्यायला मात्र आता मात्र चौथा शतक हाताळतात मिस्टर जय. स्कोरबोर्डचा विचार केला तर आतापर्यंत 34 धावा झाले तर रामवाडी संघाचे. बघूया मिस्टर श्रीजय अजूनपर्यंत टिकून आहेत आपल्या संघासाठी. बघूया याच फलंदाजाकडे ताकद आहे. बघूया ताकदीचा फायदा घेतोय का नाही. इथे मात्र शॉर्ट चेंडू थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण. अनेक खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. 35 धावा झाल्यात आतापर्यंत. या मिस्टर जय गोलंदाजी मार्कवर. श्रीजय इथे मात्र थोडासा स्लो डिलिव्हरीचा चेंडू हाताळला गेला आणि डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी मिस्टर जय यांच्याकडून. आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा मजा घेताना, आपल्या जाई गावचे प्रेक्षक वर्ग सुद्धा ते थोडस मजा घेताना. बघूया परत एकदा इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू परत. इथं पुन्हा खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. स्कोर झालाय तो 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. श्रीजयला मात्र थांबवावा लागेल कारण की हा फलंदाज मात्र सेट झालाय. बघूया फलंदाजी मार्कवर मिस्टर श्रीजय. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय परंतु तिथे सुरेख अशी क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच रन खर्च केले जाईल. एका रनात रन ते संघाचे 37. रामवाडी संघ मात्र इथे मात्र बिनगडी बाद 37 रनावर पोहोचलेला आहे. 2 चेंडू चाकून झालेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र स्लो डिलिव्हरी केली होती आणि तिथे मात्र चकवला गेलाय मिस्टर अंकुश यांना. काहीच समजलं नाही. डॉट चेंडू पुन्हा एकदा. बघूया परत मिस्टर. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ढकलला जातोय. तशीच सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं परंतु इथे मात्र 2 रन खर्च केले जाते. 2 रनात भर. स्कोर झाला तर संघाचा 39 धावा. अजूनपर्यंत 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकामधले 2 चेंडू येणं बाकी आहे. मिस्टर जय गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. 39 ऑन द बोर्ड.
इथे मात्र शॉर्ट चेंडू बघूया तेवढाच पुरेपूर फायदा उचललाय. इथे मात्र Ladies पार and चौका. gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 थँक्यू डीजे. ते मात्र सुरेख फटका डीप एक्स्ट्राच्या दिशेने ढकलून लावला चेंडूला आणि 4 धावा मिळवल्या. 4 धावा बर स्कोर. स्कोर झालाय तो 43 धावा. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. ते मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे मात्र बॉल डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी मिस्टर जय यांची. तर मात्र शेवटचा षटक येणं बाकी. 43 धावा बिनगडी बाद. चला 40+ चे जे खेळाडू आहेत त्यांनी प्लीज समोरच्या कक्षाकडे येऊन त्यांची नाव नोंदणी करून जायचंय. पुन्हा एकदा मी विनंती करतो 40+ चे जेवढे खेळाडू असतील ज्यांना खेळायचं असेल तर प्लीज नाव नोंदणी करायचं आहे. समोरच्या कक्षाकडे येऊन तुमचं नाव नोंदणी करायचं आहे प्लीज. 40+. હેલો 40 વર્ષના જેટલા બી પ્લેયર રમવાના હોય જે આપણા ભાઈઓ છે 40 વર્ષ ઉપરના તે લોકો રમવાને તૈયાર થઈને જ આવે કમિટી બોક્સમાં. એટલે આપણે મેચ રમાડવાના જ છે આના પછી. એટલે જેટલી ટીમ થશે તેટલી જેટલા પ્લેયર આવશે તેટલા કોઈને પણ રમવું હોય તો આવો પછી પોતે જ આવી જાય નામ લખાવો ને આવી જ જાય પોતા. એટલે આપણે ટીમ પાસે ડાયરેક્ટ રમી જ લેવાનું છે. નામ આપી જાય પછીથી 15 મિનિટમાં પછી જો એ લોકો કહે કે ભાઈ અમને રમવાનું છે તો એ લોકોને ચાન્સ નહીં મળે. એ ધ્યાનમાં રાખો. 40+ વાળા 15 મિનિટના અંદરમાં રમવાનો હોય તો નામ આપી જાય. પછીથી કે ભાઈ અમને રમવાના છે ખાઈ પીને એ પછીથી નહીં ચાલે. એટલે એ લોકો આવીને નામ 15 મિનિટમાં આપી જાય. ભાઈ બીજા થ્રુનો નામ મૂકેલો પોતે આવ્યો એવો ને પોતે જ નામ લખાવી જાય 15 મિનિટના અંદરમાં. જેટલા પણ 40+ વાળા હોય એ બધા જ આવી જાઓ. અહીંયા સ્ટેજ કન બધા આવી જાઓ. આવી જાય તો પછી चौथा षटक बाकी चालू आहे आणि संघ शेवटचं षटक बाकी आहे आणि मला वाटतं 3 चेंडू टाकले काय 3 बॉल झाले ना. 3 चेंडू हाताळून झाले. तर इथे मात्र सुरेख गोलंदाजी मिस्टर चिरांग यांची. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय लाजवाब एकदम वेगवान गोलंदाजी करतो मिस्टर चिरांग. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत मिस्टर ध्रुवेश. ते मात्र बरंच काळ बॉल हवेत गेला आणि ते मात्र झेल पाहत होतं मिस्टर ध्रुवेशला. मात्र तंबूत परत यावं लागेल. डीजे थँक्यू डीजे. मी जाई गावातले जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो जसं तुम्ही 40+ आणि ओपन
क्रिकेटचे जे टुर्नामेंट आयोजन केले आहेत तसेच तुम्ही यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी महिलांना सुद्धा संधी द्या. महिला सुद्धा आवर्जून खेळतील त्यांना सुद्धा एक संधी द्या. शेवटचा चेंडू भावेश इथे मात्र चला ना 5 ओव्हरच्या षटकानंतर स्कोर झाला तर संघाचा 49 रनाचं आव्हान मात्र दिलंय. एकोणपन्नास रनाचं आव्हान मात्र दिलंय रामवाडी संघाने. मनस्वी एंटरप्राइज संघाला मात्र 49 धावा बनवायचे आहेत. बघूया जलप्रभा आणि वायू अच्छा यानंतर तो सामना होणार आहे. जलप्रभा वर्सेस YU11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाकडे यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रामवाडी संघ प्लीज घाई करायचंय. चला आयोजक चेंडू घेऊन जायचंय मैदानात. चला घाई करायचा प्लीज विनंती असेल रामवाडी संघाला. चला आपल्याकडे आजच्या दिवसात ही टुर्नामेंट पार पाडायची तर प्लीज प्रत्येक खेळाडूंना विनंती करेन की थोडंसं घाई करायचं. ज्या संघाचे प्लेयर असतील जो संघ खेळत असेल मैदानाच्या आत त्या संघामधल्या खेळाडूंनी मध्ये जायचं नाहीये. पेनल्टी असणार आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे. ज्या संघाचा सामना चालू असेल तो संघ जर मध्ये गेला तर प्लीज पेनल्टी असेल. हेलो हेलो 40+ ના નામ લેવું છું ભાઈ. તમે બધા ટીમ પોતે પોતેના પ્લેયર રેડી કરજો. એ ટીમમાં છે દીપેન માછી, રામદાસ માછી, કેતન માંડેકર, નંદન મજવેલકર, રાકેશ માંગેલા, જિગ્નેશ દવણે, સુરેશ દવણે, વિલાસ અંબીરે, હેમંત દમનકર, વિનોદ દવણે, કલ્પેશ દવણે 40+. પછી બી છે ધર્મેન્દ્ર ટોકિયા, મહેશ એમ માછી, દલિયા દમિતી દાતીવાલા, इंद्रवर्धन माच्छी, कुणाल टोक्या, दिनेश के दवणे, महेश हंबिरे, दिनू दमनकर, गणेश दवणे, निपुल वी माच्छी. बीजा है मनीष. ए तीजी टीम है मनीष माच्छी, दिनेश मेहर, सितुल माच्छी, मुकेश दवणे, राजेश नाईक, राजेश दवणे, मुन्ना सिल्वी, आशीष माच्छी, टिंकू माच्छी. टिंकू
બે નામ બાકી છે, કોઈ હજુ આપવાનો હોય તો આપી જાજો, કોઈ રમવાનો હોય તો 40+ માં 2 જણ બાકી છે. हॅलो, इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत मिस्टर ध्रुवेश. बघूया इथे मात्र सुरेख गोलंदाजी हाताळतो. इथे मात्र मोठा फटका घेतला जातोय, बरेच काळ बॉल हवेत आहे आणि इथे मात्र कोणतीच ना चुकी करता एक मोठा गडी बाद जेलबाद होतोय मिस्टर डीजे. DJ Mehul Bombay Style. हे मात्र गोलंदाजी मार्क वर्ग मिस्टर ध्रुवेश एक गडी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. बघूया इथे मात्र एक चोटी धावा म्हटली जाईल. एक रनात भर स्कोर झालाय तो 4. शेवटचा चेंडू येणं बाकी आहेत मिस्टर फलंदाजी मार्कवर मिस्टर तपन. मोठा खेळाडू हा सुद्धा. बघूया रोखून ठेवतो का नाही मिस्टर ध्रुवेश. इथे मात्र सरळ बुंद्यात, परंतु इथे एक रन घेतली जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण, एकच रन खर्च केले जाईल. एक रनात भर 1 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झाला तर संघाचा 5-1 गडी बाद. पॉवर प्लेचा शतक हाताळतोय मिस्टर, दुसरं शतक हाताळतोय मिस्टर श्रीजय. मिस्टर श्रीजय इथे मात्र बॅटची कडा लागू थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातो आणि झेल भात होत आहे. मोठा गडी बाद मिस्टर श्रीजयला मात्र तंबूत परत यावं लागेल.
गोलंदाजी मार्कवर मिस्टर अंकुश आणि फलंदाजी मार्कवर मिस्टर केनल. बघूया तिसरा शतक घेऊन येतं मिस्टर अंकुश. इथे मात्र बाहेर निघून मारण्याच्या नादात मात्र क्लीन एलबी आउट होत आहे. अचूक निर्णय पंचांचा आणि आता लगातार तिसरा गडी पाहत होतोय डीजे. इथे थोडस घाई करताना दिसला मिस्टर केनल आणि तंबूत मात्र परत यावं लागला. आता मात्र केनलच्या जागेवर जातोय तो मिस्टर चिरांग. बघूया चिरांगला मात्र भार दिलाय. बघूया ते अंकुश मात्र थोडस पहिला गडी बाद करतो केनलच्या रूपात. बघूया तिसऱ्या शतकातला दुसरा चेंडू ते मात्र सरळ त्रिफळ बाद केला जातोय आणि चिरागला मात्र परत तंबूत परत पाठवलंय. क्लास बॉलिंग डीजे. ते कोण याच्यानंतर कोणाचे त्यांचं आयोजक मी काय आयोजक वाले त्यांना सांगा ना. गोलंदाजी करता आता मात्र हॅट्रिकला संधी. बघूया हॅट्रिक घेतोय की नाही. बघूया संधी मात्र. बघूया पहिला गोलंदाज कोण ठरतो हॅट्रिक घेणारा. आता मात्र अंकुशला संधी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ला जवाब. 40+ जेवढे पण खेळाडू त्यांना कंपल्सरी शूज असणार आहेत तर प्लीज शूज घालूनच यायचंय. जो भी 40+ का खिलाड़ी है उनको कंपलसरी शूज है तो प्लीज मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ कि शूज पहन के आइए. बघा इथे मात्र काय सुरेख गोलंदाजी करतो. डॉट चेंडूचा 2 गडी बाद केल्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा डॉट चेंडू. क्लास बॉलिंग. अजूनपर्यंत 0 रन खर्च केलेत. इथे मात्र डाव्या त्याचा फलंदाज इथे मात्र मारण्याच्या हानात मात्र बॉल चुकवला गेला. तो एक छोटी रन मात्र धावली जाते. एका रनात वर संघाचा स्कोर झाला 17. कोण खेळत आहे आदर्श आणि मयूर. बघूया मयूर अजून सुद्धा आपले विकेट सांभाळून खेळत आहे. बघूया ते मात्र मिस्टर आकाश. ते मात्र शॉर्ट चेंडू थोडं स्लो डिलिव्हरी केली होती परंतु इथे खराब चेंडू एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात एका रनात भर स्कोर झाला तर 18. मयूर आणि आदर्शी जोडी आपण पाहतो मैदानात. बघूया इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. बघूया तिथे मात्र क्षेत्ररक्षक केलं गेलाय परंतु इथे चांगली रनिंग द बिटवीन 2 रन मात्र खर्च केले तर 2 रनात वाढ. स्कोर झाला तर संघाचा 20 धावा. आत्ता मात्र 14 बॉलात 31 रनाची गरज. बघूया इथे मात्र मोठा फटका खेचला जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल का नाही. तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. हा ना करतं. एका रनावर मात्र समाधान मानावं लागेल. एका रनात वर संघाचा स्कोर झाला तो 21. आता मात्र
कुठला हे बॉल किती झाले ही ओव्हर का 12 बॉल बाकी आहेत डॉट 1 2 3 4 5 6 4 ओव्हर ओव्हर इकडे वाईट आहे ओव्हर ठीक आहे इकडे वाईट लिहिलं नाही दोन म्हणजे एक एकच रन बरोबर आहे ना 21 12 बॉल आता डॉट चेंडू आता मात्र 12 चेंडू बारा चेंडू 29 धावाची गरज आता मिस्टर ध्रुवेशला परत एक दुसरं शतक हाताळतो संघाचं 5वं शतक घेऊन येते बघूया इथे मात्र सुरेख गोलंदाजी चेंडू निघून जातोय ते मात्र चांगली रनिंग द बिटवीन 2 रन मात्र धावून काढलेत 2 रनात वाढ स्कोअर झालाय तो 23 आता 2 काढले ना तुझं लक्ष तिकडेच होते परत एकदा ध्रुवेश तसेच मयूर ते मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल का तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं 1च रन खर्च केली जाईल 1 रनात वर स्कोअर झाला तर संघाचा 24 किती पाहिजे 8 चेंडू 25 धावाची गरज बघूया मोठे फटके येणे गरजेचं आहे बघूया आता मात्र डाव्या हातीचा फलंदाज मिस्टर आदर्श बघूया आपल्या संघासाठी किती धावा बनवतोय चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आता मात्र बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अपील केला जातोय पंच मात्र अपील नाकारतोय डॉट चेंडू असणार आहे सुरेख गोलंदाजी मिस्टर ध्रुवेश यांची नऊ चेंडू 25 धावा 24 धावा सॉरी 9 चेंडू 24 धावा इथे मात्र मोठा फटका खेचला जातोय परंतु इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि तंबूत मात्र परत यावाला गेला मिस्टर आदर्श यांना डीजे ते मात्र मोठा गडी बाद सुरेख झेल टिपला गेला आणि ते श्रीरंगला मात्र तंबूत पाठवलं ओके आता मात्र जातोय तो जयला मात्र संधी दिला इथे मात्र 8 चेंडू 24 धावा तो कोण खेळायला कोण जय आणि तो दुसरा नॉन इथे मात्र मोठा फटका घेतला जातोय बघूया जाईल का यस 1 बाउन्स चौका डीजे अठ्ठावीस धावा आता मात्र 21 धावाची गरज 7 चेंडू 21 धावा इथे मात्र ब्लॉक चेंडू सरळ बुंद्यात फेकला होता आणि 1 रन मात्र खर्च होईल 1 रनात भर स्कोअर झाला तर संघाचा 29 आता मात्र 6 चेंडू 20 धावांची गरज डीजे
थँक्यू डिदे. शेवटचा षटक असणार आहे आणि 20 धावाचं आव्हान, मात्र 20 धावाची गरज आहे. बघूया मनस्वी एंटरप्राइजेस हा सामना चेस करतो का नाही. आणि इथे मात्र जय फलंदाजी मार्कवर दिसतोय. ओव्हर कोण टाकायला? हर्षदला संधी दिली. शेवटचा षटक बाकी. बघूया ते मात्र फुलटॉस चेंडू. इथे मात्र 1 रन खर्च केली गेली आहे. 1 रनावर समाधान म्हणावं लागेल. स्कोअर झाले तो 30. आता मात्र 5 चेंडू 19 धावा. हर्षद बघूया. मयूर फलंदाजी मार्कवर. ते मात्र स्लो डिलिव्हरीचा चेंडू टाकला होता आता, परंतु इथे मात्र झेलबाद होईल. मिस्टर मयूर थोडासा दिलगिरी व्यक्त करेल. आता मात्र 4 चेंडू 19 धावा. डीजे चला घाई करायचं. थँक्यू डीजे. 4 चेंडू 19 धावा. बघूया मिस्टर हर्षद गोलंदाजी मार्कवर. एक मोठा गडी बाद. इथे मात्र फुलटॉस चेंडू. परत पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट जाताना मनस्वी एंटरप्राइज संघाचा डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र 3 षटकार मारण्याची गरज मात्र आहे. बघूया आता मात्र संदेश मात्र गेलाय. बघूया 3 षटकार ठोकायचे आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही कुठले मॅच कुठे होऊन जाईल. बघूया 3 चेंडू. हॅट्रिकला सुद्धा संधी आहे मिस्टर हर्षद. इथे मात्र सुरेख गोलंदाजी सरळ बुंद्यात थांबून ठेवलाय. आता मात्र एक तरफ होताना सामना रामवाडी संघाच्या लेग बायच्या रूपात मात्र 1 रन मिळते. आता मात्र रामवाडी संघ मात्र आपल्या ताब्यात घेतोय हा पूर्णपणे सामना. बघा 2 चेंडू 18 धावा. फुलटॉस चेंडू लॉंग आउटच्या दिशेने आणि सुरेख असं झेल बाद केलाय मिस्टर जय यांना. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 18 धावा. चला घाई करायचंय. सामना पूर्णपणे एकतर्फी होताना रामवाडी संघ भावेशने जर 6 मारला तर 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. बघूया षटकार. एका षटकावर 500 रुपये. बघूया शेवटचा बॉल गोल्डन चान्स आहे. 500 रुपये कमवायचे. इथे मात्र मारण्याच्या नांदात मात्र फटका मात्र हुकला गेला आणि हरलेल्या संघाचं कौतुक तसं जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. डीजे